हॅलो स्टुडंट्स, आय एम पल्लवी पाटील फ्रॉम स्कॉलर्स गुरु अकॅडमी. आज आपण प्रॉफिट अँड लॉस हा टॉपिक पाहणार आहोत. मी हे टॉपिक सर्व मराठी मीडियममधूनच घेणार आहे. हे जे टॉपिक आहेत ते स्टाफ सिलेक्शन कमिशन, बँकिंग एक्झाम आणि रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डसाठी अत्यंत महत्त्वाचे असे टॉपिक आहेत आणि ह्या सर्व कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करण्यासाठी मी आजपासून व्हिडिओज बनवत आहे. तर आपण आज पहिलाच टॉपिक प्रॉफिट अँड लॉस बघत आहोत, कारण प्रॉफिट अँड लॉस हा टॉपिक सर्वच जण खूप हार्ड असा समजतात. परंतु प्रॉफिट अँड लॉसचं जर बेसिक तुमचं खूप पक्कं असेल तर डेफिनेटली प्रॉफिट अँड लॉस हा टॉपिक हार्ड जाणार नाही. बेसिक जर तुमचं क्लिअर असेल तर हा टॉपिक अतिशय इझी असा असेल. ठीक आहे, तर आजपासून आपण स्टार्ट करत आहोत फर्स्ट टॉपिक प्रॉफिट अँड लॉस. तर याचे मी तुम्हाला पार्ट 1 पार्ट 2 असे पार्ट्स टाकत राहणार आहे. सो आज आपला पहिला पार्ट आहे प्रॉफिट अँड लॉस, ज्याच्यामध्ये आपण बेसिक्स आणि शॉर्टकट ट्रिक्स पाहणार आहोत. ठीक आहे, तर फर्स्ट प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉस म्हणजे काय? नफा आणि तोटा. तर प्रॉफिट आणि लॉस शिकण्यापूर्वी आपल्याला कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइस ह्या दोन प्राइस माहिती असणं गरजेचं आहे. कॉस्ट प्राइस म्हणजे काय? खरेदी किंमत. आणि सेलिंग प्राइस म्हणजे काय? विक्री किंमत. बरोबर. तर कॉस्ट प्राइस साठी आपण सीपी शब्द वापरतोय. सीपी इज इक्वल्स टू कॉस्ट प्राइस. त्यानंतर नेक्स्ट टर्म आपण पाहणार आहोत एसपी. एसपी इज इक्वल्स टू सेलिंग प्राइस. सीपी आणि एसपी मध्ये एसपी जर ग्रेटर असेल आणि सीपी स्मॉलर असेल तर प्रॉफिट होतो. लक्षात काय ठेवणार तुम्ही? एसपी when एसपी इज ग्रेटर दॅन सीपी then profit occurs. जर सपोज मार्केटमधून एक बॉटल विकत आणली आणि ती बॉटल सपोज 100 रुपीजला आणि त्यानंतर ती परत तुम्ही सेल करतायत आणि ती सेल करते वेळेस तुम्ही 130 रुपीजला सेल केली. काय करतोय आपण? एक बॉटल विकत घेतोय म्हणजे सीपी कॉस्ट प्राइस. ती कितीला विकत घेतोय? सपोज 100 रुपीजला. आणि ज्यावेळेस ती बॉटल आपण परत सेल करतोय त्यावेळेस ती सेल करतोय 130 रुपीजला. म्हणजे सीपी 100 रुपीज आहे आणि सेलिंग प्राइस 130 रुपीज आहे. मग याच्यामध्ये तुमच्या लक्षात येत आहे की एसपी इज ग्रेटर दॅन सीपी. एसपी हा सीपी पेक्षा जास्त आहे आणि ज्यावेळेस एसपी जास्त असतो त्यावेळेस नेहमी काय होतो? प्रॉफिट होतो. सो फर्स्ट फॉर्म्युला आपण घेतो या ठिकाणी प्रॉफिट. प्रॉफिट इज इक्वल्स टू एसपी मायनस सीपी. फर्स्ट फॉर्म्युला काय पाहिला आपण? प्रॉफिट इज इक्वल्स टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. एसपी इज ग्रेटर दॅन सीपी. आता तुम्हाला प्रॉफिट माहिती आहे किंवा सीपी आणि एसपी दिलाय आणि प्रॉफिट पर्सेंट कॅल्क्युलेट करायला सांगितलं. काय कॅल्क्युलेट करायला सांगितलं? प्रॉफिट पर्सेंट. तर प्रॉफिट पर्सेंट तुम्ही कसं कॅल्क्युलेट कराल? आता आपला नेक्स्ट फॉर्म्युला जो आहे तो प्रॉफिट पर्सेंट साठी. सो प्रॉफिट पर्सेंट इज इक्वल्स टू प्रॉफिट अपॉन सीपी इंटू 100. नेक्स्ट फॉर्म्युला आपण काय पाहतोय? प्रॉफिट पर्सेंट इज इक्वल्स टू प्रॉफिट अपॉन सीपी इंटू 100. मग आता हा फॉर्म्युला आपण याच क्वेश्चन मध्ये अप्लाय करतोय. पहा प्रॉफिट किती कॅल्क्युलेट केले आपण या ठिकाणी. बघा प्रॉफिट इज इक्वल्स टू एसपी इज हाऊ मच? 130. सीपी इज इक्वल्स टू 100. सो 130 minus 100 30. We got profit is equals to 30. आता आपण हे प्रॉफिट या फॉर्म्युलामध्ये टाकत आहोत. प्रॉफिट आहे 30. प्रॉफिटच्या प्लेसला प्रॉफिट घेऊन घ्या 30. सीपी. सीपी किती आहे? 100 रुपीज. सो सीपीच्या प्लेसला आपण सीपी घेऊयात 100 इंटू 100. हा 100 आणि हा 100 कॅन्सल झाला. तर आपल्याला प्रॉफिट पर्सेंट इज इक्वल्स टू किती मिळाले हो? प्रॉफिट पर्सेंट इज इक्वल्स टू 30. हे झालं प्रॉफिट बद्दल. आता नेक्स्ट आपण पाहणार आहोत लॉस. आता हे कशाबद्दल पाहिलंय? प्रॉफिट बद्दल. आता नेक्स्ट आपण पाहत आहोत लॉस बद्दल. तर लॉस मध्ये काय लक्षात ठेवायचं की ज्या वेळेस सीपी ही सेलिंग प्राइस पेक्षा जास्त असते म्हणजे कॉस्ट प्राइस ज्यावेळेस सेलिंग प्राइस पेक्षा जास्त असते त्यावेळेस काय होतो? त्यावेळेस लॉस होतो. मग आता आपण एक्झाम्पल पाहिलं होतं की एक बॉटल आपण मार्केटमधून 100ला विकत आणली आणि नंतर आपण ती सेल करतोय आणि सेल करते वेळेस त्याची प्राइस 130 होती. बट आता मी सेलिंग प्राइस चेंज करते. सपोज तीच बॉटल मी 80 रुपीजला
सेल केली. कॉस्ट प्राइस त्या बॉटलची होती 100 रुपीज आणि सेल करते वेळेस सेल करते 80 रुपीज नाही. आता बघा लक्षात येतं, आणली तुम्ही 100 ला आणि सेल करता 80 ला म्हणल्यानंतर तुमचा किती रुपयांचा लॉस झाला? डेफिनेटली 20 रुपीजचा लॉस झाला. सो क्लिअर काय झालं? कॉस्ट प्राइस ज्यावेळेस सेलिंग प्राइस पेक्षा जास्त असते त्यावेळेस काय होतो? लॉस होतो. सो आपण लॉसचा फॉर्म्युला या ठिकाणी लिहूया. लॉस इज इक्वल्स टू सीपी मायनस एसपी. लॉस इज इक्वल्स टू सीपी मायनस एसपी. कॉस्ट प्राइस ज्यावेळेस सेलिंग प्राइस पेक्षा जास्त असते त्यावेळेस काय होतो? लॉस होतो. आता आपण लॉस कॅल्क्युलेट करूया. सीपी माहिती आहे, एसपी माहिती आहे. सो लॉस कॅल्क्युलेट करूया. सीपी किती आहे? 100. एसपी किती आहे? 80. 100 मधून 80 सबट्रॅक्ट केले तर किती राहतात? 20. म्हणजे लॉस इज इक्वल्स टू 20. लॉस किती मिळाला? 20. आता आपण लॉस काढलाय. जर सपोज त्यांनी तुम्हाला सीपी प्रोव्हाइड केलाय, एसपी प्रोव्हाइड केला आणि लॉस नाही विचारला, लॉस पर्सेंट विचारला, तर तुम्ही लॉस पर्सेंट कसं कॅल्क्युलेट करू शकाल? तर त्याच्यासाठी पण आपल्याकडे फॉर्म्युला आहे. बघा कोणता फॉर्म्युला आहे? लॉस पर्सेंट इज इक्वल्स टू लॉस अपॉन सीपी इंटू 100. लॉस पर्सेंट इज इक्वल्स टू लॉस अपॉन सीपी इंटू 100. सो लॉस किती कॅल्क्युलेट केलेला आहे? 20. सीपी किती आहे त्या ठिकाणी दिलेला? सीपी इज इक्वल्स टू 100 इंटू 100. आता पहा, हा 100 आणि हा 100 जर कॅन्सल झाला तर किती राहिलाय? 20. आणि ते 20 म्हणजे काय आहे हो? लॉस पर्सेंट. आपल्याला काय मिळाला? लॉस पर्सेंट इज इक्वल्स टू 20 मिळाला. तर लॉस पर्सेंट साठीचा फॉर्म्युला काय आहे? लॉस पर्सेंट इक्वल टू लॉस अपॉन सीपी इंटू 100. आणि लॉस साठी फॉर्म्युला काय आहे? सीपी मायनस एसपी. सो दॅट इज अबाउट लॉस पर्सेंट. आता नेक्स्ट आपण पाहणार आहोत एसपी. ठीक आहे. तर एसपी कॅल्क्युलेट करायची असेल तर एसपी इज इक्वल्स टू आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. आपल्याला माहिती नाही की एसपी इज इक्वल्स टू किती आहे. आपल्याला त्यांनी प्रोव्हाइड केलंय सीपी इज इक्वल्स टू 100 आणि प्रॉफिट पर्सेंट इज इक्वल्स टू 30%. हे आपल्याला प्रोव्हाइड केलं. तर याच्यावरून आपल्याला सीपी आणि प्रॉफिट पर्सेंट वरून एसपी कॅल्क्युलेट करायचं आहे. तर अशा वेळेस आपण कोणता फॉर्म्युला अप्लाय करतो? एसपी इज इक्वल्स टू सीपी इंटू 100 प्लस प्रॉफिट पर्सेंट अपॉन 100. हा फॉर्म्युला आपण अप्लाय करतो. आपल्याला एसपी कॅल्क्युलेट करायचं आहे. सो आपण काय फॉर्म्युला अप्लाय केला? एसपी इज इक्वल्स टू सीपी इंटू 100 प्लस प्रॉफिट पर्सेंट अपॉन 100. आपण कॅल्क्युलेट करूया एसपी. सीपी किती दिलाय? 100 इंटू 100 प्लस प्रॉफिट पर्सेंट. सो 100 प्लस प्रॉफिट पर्सेंट किती दिलाय? 30 अपॉन 100. हा 100 आणि हा 100 काय झाला? कॅन्सल झाला. तर आपल्याला एसपी इज इक्वल्स टू किती भेटलं? एसपी इज इक्वल्स टू आपल्याला भेटले 130. एसपी इज इक्वल्स टू किती भेटले? 130. आता पहा, सपोज नेक्स्ट मी लगेच इथं चेंज करते की सीपी इज इक्वल्स टू किती. आपल्याला इथे आपण काय केलं? एसपी इज इक्वल्स टू किती कॅल्क्युलेट केलं? हे कॅल्क्युलेट करताना सीपी इक्वल टू 100 आणि प्रॉफिट पर्सेंट इक्वल टू 30% दिलेलं होतं. इथे आपल्याला सीपी इज इक्वल्स टू हाऊ मच कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी एसपी प्रोव्हाइड केले. सपोज मी एसपी घेते 130 आणि प्रॉफिट पर्सेंट जे आहे तेच ठेवूया. प्रॉफिट पर्सेंट इज इक्वल्स टू किती? 30%. ओके. मग आपल्याला सीपी इज इक्वल्स टू कॅल्क्युलेट करायचे. तर फॉर्म्युला आपल्याला कोणता पाहिजे? आता सीपीचा फॉर्म्युला पाहिजे. मग एसपी इक्वल टू सीपी इंटू 100 प्लस प्रॉफिट पर्सेंट अपॉन 100. हा फॉर्म्युलाच आपण टर्न करूया. कसा टर्न करणार? सीपी मध्ये. तर सीपी इथेच घेतला आपण. सीपी इज इक्वल्स टू हा 100 जो डिवायडेड आहे तो जाऊन एसपी ला मल्टिप्लाय होईल. म्हणजेच 100 इंटू एसपी अपॉन मध्ये हा जो न्यूमरेटरची टर्म आहे ती आफ्टर इज इक्वल गेली तर डिवाइडला जाते. सो 100 प्लस प्रॉफिट पर्सेंट. म्हणजे फक्त हा फॉर्म्युला तुम्ही लर्न ठेवला तरी त्याच्यावरून तुम्ही सीपी वरती जाऊ शकता. सो सीपी इक्वल टू 100 इंटू एसपी अपॉन 100 प्लस प्रॉफिट पर्सेंट हा फॉर्म्युला तयार झाला. आता आपण सीपी कॅल्क्युलेट करणार आहोत. तर 100 इंटू एसपी 100 आहे असे राहू दे. एसपी किती आहे? 130 बरोबर. आणि 100 प्लस प्रॉफिट पर्सेंट 100 तर ॲज इट इज ठेवा. प्रॉफिट पर्सेंट किती दिलाय?
30 बरोबर. मग 100 इंटू 130 अपॉन 100 प्लस 30 किती आले 130. 130 गेट कॅन्सल. सो आपल्याला सीपी किती मिळाली हो सीपी इज इक्वल्स टू 100 मिळाली. बरोबर. कन्सेप्ट क्लिअर झाला का. एसपी इज इक्वल टू सीपी इंटू 100 प्लस प्रॉफिट पर्सेंट अपॉन 100. हाच फॉर्म्युला आपण सीपी मध्ये ट्रान्सफर केला. सीपी ॲज इट इज ठेवला. 100 जाऊन एसपी ला मल्टिप्लाय झाले 100 इंटू एसपी आणि 100 प्लस प्रॉफिट पर्सेंट न्यूमरेटरला आहे ते आफ्टर इज इक्वल डिनॉमिनेटरला गेले. सो इकडे काय आला 100 प्लस प्रॉफिट पर्सेंट. म्हणजे हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवला तर हा फॉर्म्युला तुम्ही आरामात त्यावरून तयार करू शकता. तर आता नेक्स्ट आपण एसपीच कॅल्क्युलेट करणार आहोत. पण एसपी कॅल्क्युलेट करताना याच्यापूर्वी जे पाहिलं आपण त्याच्यामध्ये सीपी आणि प्रॉफिट पर्सेंट दिला होता. बट राईट नाव आपल्याला एसपी कॅल्क्युलेट करताना त्यांनी सीपी दिलेला आहे 100 बट त्यांनी काय प्रोव्हाइड केलं इथे लॉस पर्सेंट प्रोव्हाइड केलाय. लॉस पर्सेंट सपोज प्रोव्हाइड केलेला आहे आपल्याला 20%. एसपी कॅल्क्युलेट करायचं आहे. सीपी इक्वल टू 100 दिलाय आणि लॉस पर्सेंट इक्वल टू 20% दिलाय. सो काय फॉर्म्युला अप्लाय करणार आपण SP is equals to CP into 100 minus loss percent. प्रॉफिट होत होता त्यामुळे आपण काय केलं पहिल्या फॉर्म्युल्यामध्ये 100 मध्ये प्रॉफिट ऍड केला. लॉस होतोय म्हणून आपण काय करतोय 100 मधून लॉस पर्सेंट सबट्रॅक्ट करतोय. त्या फॉर्म्युल्यामध्ये आणि या फॉर्म्युल्यामध्ये इतका चेंज आहे की त्या ठिकाणी इथे काय आहे मायनसच्या प्लेसला प्लस आहे आणि लॉस पर्सेंटच्या प्लेसला प्रॉफिट पर्सेंट आहे आणि याच्यामध्ये काय आहे मायनस आणि लॉस पर्सेंट. बाकी सर्व सेम आहे. एसपी इक्वल टू सीपी इंटू 100 मायनस लॉस पर्सेंट अपॉन 100. हा फॉर्म्युला झाला तुमचा एसपीचा. ठीक आहे. तर या फॉर्म्युल्यामध्ये या व्हॅल्यूज टाकून पाहूया आपण. सीपी किती प्रोव्हाइड आहे 100 इंटू 100 मायनस लॉस पर्सेंट. सो 100 मायनस 20 अपॉन 100. हा 100 आणि हा 100 काय झाला कॅन्सल झाला. सो आपल्याला एसपी किती मिळाला हो एसपी इज इक्वल्स टू 80 मिळाले. एसपी किती मिळाले एसपी इज इक्वल्स टू 80 मिळाले. आता नेक्स्ट आपल्याला काय याच क्वेश्चन मध्ये एसपी कॅल्क्युलेट केलाय. आता सेम आपण व्हॅल्यूज ठेवूया आणि सीपी कॅल्क्युलेट करूया. पहा सीपी इज इक्वल्स टू हाऊ मच आणि आपल्याला एसपी प्रोव्हाइड केलाय. एसपी किती प्रोव्हाइड केलाय सपोज 80 प्रोव्हाइड केलाय आणि लॉस पर्सेंट सेमच आहे. लॉस पर्सेंट किती प्रोव्हाइड केलेला आहे 20 प्रोव्हाइड केलाय. आपल्याला जस्ट चेक करायचं आहे की सीपी तुमचा 100 येतो का. मग एसपी इक्वल्स टू 80 आणि लॉस पर्सेंट इज इक्वल्स टू 20 दिलाय आणि आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचंय सीपी. जसं मी पहिला सांगितलं की हा फॉर्म्युला माहिती असेल तर तुम्हाला दुसरा फॉर्म्युला लर्न ठेवायची गरज नाहीये. तुम्ही जस्ट लक्षात ठेवू शकता हा सीपी कॅल्क्युलेट करायचा आहे. तर सीपी इक्वल्स टू एसपी ला 100 जाऊन मल्टिप्लाय होतात. सो एसपी इंटू 100 डिवायडेड बाय 100 मायनस लॉस पर्सेंट. हा झाला तुमचा सीपीचा फॉर्म्युला. बरोबर. तर सीपीचा फॉर्म्युला काय आहे सीपीचा फॉर्म्युला आहे एसपी इंटू 100 अपॉन 100 मायनस लॉस पर्सेंट. सो या व्हॅल्यूज आपण याच्यामध्ये टाकूया आणि पाहूया की सीपी इज इक्वल्स टू 100 येते का ते. बघा एसपी इज इक्वल्स टू 80 इंटू 100 ॲज इट इज ठेवा. 100 मायनस लॉस पर्सेंट. लॉस किती आहे 20 राईट. सो 80 इंटू 100 अपॉन 100 मायनस 20 किती येतात 80. 80 गेट कॅन्सल. सो आपल्याला सीपी मिळाली. सीपी किती भेटली हो सीपी इज इक्वल्स टू 100. सीपी किती मिळाली सीपी इज इक्वल्स टू 100. हे झालं हाऊ टू कॅल्क्युलेट सीपी व्हेन एसपी अँड लॉस पर्सेंट इज गिवन. आणि इथे काय पाहिलं आपण हाऊ टू कॅल्क्युलेट एसपी व्हेन सीपी अँड लॉस पर्सेंट इज इक्वल्स टू गिवन. म्हणजे तुम्हाला सीपी दिला आहे लॉस पर्सेंट दिला आहे आणि एसपी कसे काढाल. एसपी दिला आहे लॉस पर्सेंट दिला आहे आणि तुम्ही सीपी कसं काढाल ह्या गोष्टी आपण आता पाहिलेल्या आहेत. नेक्स्ट फॉर्म्युला आपला आहे प्रॉफिट और लॉस ऑलवेज रिकॉर्ड ऑन सीपी. म्हणजे प्रॉफिट होतो किंवा लॉस होतो हे कशावरती कॅल्क्युलेट केलं जातं कॉस्ट प्राइस वरती केलं जातं. सो तो एक फॉर्म्युला महत्त्वाचा आहे. हा पण लिहून घ्या. प्रॉफिट और
loss always reckoned on CP. आता नेक्स्ट फॉर्म्युलाकडे आपण जात आहे. नेक्स्ट फॉर्म्युला जो आहे तो सपोज सेलिंग प्राइस ऑफ आर्टिकल, selling price of second article is equal to x is equal to x. Suppose selling price of article is equal to x rupees, selling price of second article also x rupees. म्हणजे when SP are same, when SP are same म्हणजे selling price are same, loss percent on first article is equals to y, profit percent on second article is also y. Loss percent on first article is equals to y आणि profit percent on second article is also y. म्हणजेच काय की profit percent or loss percent are same. म्हणजे लक्षात काय ठेवायचं, ज्यावेळेस एखादा आर्टिकल आहे किंवा दोन आर्टिकल्स आहेत आणि त्या दोन्ही आर्टिकलची सेलिंग प्राइस सेम आहे आणि ज्यावेळेस दोन्ही आपण सेल करतोय त्यावेळेस एकावरती लॉस होतोय आणि एकावरती प्रॉफिट होतोय आणि लॉस जो होतोय तो जेवढा होतो तेवढाच प्रॉफिट सुद्धा होतोय. म्हणजे सेलिंग प्राइस ऑफ एन आर्टिकल आर सेम व्हेन सेलिंग प्राइस आर सेम ॲज वेल ॲज त्यांच्यावरती होणारा लॉस आणि प्रॉफिट पर्सेंट जे आहे ते सुद्धा एक्झॅक्टली सेम आहे. अशा केसमध्ये आपण काय करतो, फॉर्म्युला यूज करतो. किंवा अशा केसचं ज्यावेळेस तुम्हाला एक्झाम्पल असेल त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, a square upon 100 at that time loss occurs. अशा वेळेस कोणता फॉर्म्युला वापरतो आपण, a square upon 100 आणि अशा वेळेस नेहमी काय होतो, लॉसच होतो. किंवा आपण म्हणू शकतो इथे y वापरलाय ना तर a च्या ऐवजी मी y ही घेऊ शकते, y square upon 100 is equals to loss. म्हणजे इथे ज्यावेळेस तुम्ही पर्सेंटाइल कॅल्क्युलेट करता त्यावेळेस ते कशामध्ये येतं, लॉस मध्ये येतं. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहतोय याच्यामध्ये. सपोज मी एक एक्झाम्पल घेते, याच्यासाठी एक्झाम्पल घेते. सेलिंग प्राइस ऑफ 2 horses, selling price of 2 horses is 1000 rupees each. Selling price of 2 horses is 1000 rupees each. म्हणजे 2 हॉर्सेस आहेत आणि त्यांची सेलिंग प्राइस जी आहे ती 1000 रुपीज आहे. ठीक आहे. ऑन फर्स्ट हॉर्स he got a profit of 10% and on second horse he got a loss of 10%. Then in whole transaction profit or loss occurs. Question. आता क्वेश्चन काय दिलाय पहा मी बोर्ड वरती. SP of 2 horses is 1000 rupees each. म्हणजे 2 हॉर्सेस आहेत आणि 2 हॉर्सेस मध्ये प्रत्येक हॉर्सची जी सेलिंग प्राइस आहे ती 1000 रुपीज आहे. ऑन फर्स्ट हॉर्स ही गॉट अ प्रॉफिट ऑफ 10%. पहिला हॉर्स ज्यावेळेस त्याने 1000 ला सेल केलाय त्यावेळेस त्याला काय मिळालंय, 10% प्रॉफिट मिळालं. आणि ऑन सेकंड हॉर्स ही गॉट लॉस ऑफ 10%.
दुसरा हॉर्स ज्यावेळेस त्याने 1000ला सेल केलाय त्यावेळेस मात्र त्याला 10% काय झालाय, लॉस झाला. मग अशा वेळेस पूर्ण ट्रान्झॅक्शन मध्ये प्रॉफिट झालाय का लॉस झालाय, किंवा किती टक्के लॉस झालाय किंवा किती टक्के प्रॉफिट झालेला आहे, हे क्वेश्चन आहे तुमचं. सो कसं कॅल्क्युलेट कराल, हा 10% आणि हा 10%. इथे बघा लॉस पर्सेंट ऑन फर्स्ट आर्टिकल इज इक्वल्स टू वाय, प्रॉफिट पर्सेंट ऑन सेकंड आर्टिकल इज इक्वल्स टू वाय. लॉस पर्सेंट वाय दिलाय, प्रॉफिट पर्सेंट पण वाय दिलाय. तर आपण काय केलं, वाय इंटू वाय म्हणजेच वाय स्क्वेअर अपॉन 100, आणि याचं जे आन्सर असेल तेवढा काय होतो या ठिकाणी, लॉस होतो. म्हणजे पहिली गोष्ट, ज्यावेळेस सेलिंग प्राइस ऑफ टू आर्टिकल सेम आहे, लॉस पर्सेंट आणि प्रॉफिट पर्सेंट पण सेम आहे, अशा केस मध्ये नेहमी काय होतो, लॉसच होतो. आणि तो लॉस किती टक्के होतो हे आपण कॅल्क्युलेट करूया. इथे जे व्हॅल्यूज दिलेले ते 10% आहेत. सो 10 इंटू 10 किंवा 10 स्क्वेअर डिरेक्टली आपण या फॉर्म्युलानुसार लिहू शकतो. डिरेक्टली आपण 10 स्क्वेअर पण म्हणू शकतो. 10 स्क्वेअर अपॉन 100. 10 स्क्वेअर इज इक्वल्स टू 100 डिवायडेड बाय 100. 100 गेट कॅन्सल राहिले किती, 1. म्हणजे या केस मध्ये तुमच्या काय लक्षात आलं, 1% लॉस ऑकर्स. काय लक्षात आलं, 1% लॉस ऑकर्स. हाच क्वेश्चन तुम्ही मेथड वाईज पण सॉल्व्ह करू शकता. मेथड वाईज तुम्ही कसं सॉल्व्ह करू शकता, तुम्हाला सीपी माहिती नाही किती आहे, पण सीपीच्या वरती 10% प्रॉफिट होतोय आणि एक हॉर्स कितीला सेल होतोय, 1000 रुपीजला. दुसरी सीपी माहिती नाहीये तुम्हाला किती आहे, परंतु हे माहिती आहे की दुसरा हॉर्स जो आहे तो 10% लॉसने जातो, म्हणजे 90/100, आणि एसपी जी आहे ती 1000च प्रोव्हाइड केलेली आहे. सो याच्यानुसार बघा, हा 0 गेला तर मला सीपी जी आहे ती किती भेटू शकते, 10000, कारण हा 0 जाऊन इकडे मल्टिप्लाय होतो आणि 11 डिवाइडला जातो. मी आता हा 0 आणि हा 0 कॅन्सल केला तर इथे पण मला सीपी भेटते. सीपी किती भेटते, 10000/9. आता आपल्याला दोन्ही सीपीज माहिती झाले, दोन्ही एसपीज माहिती आहेत. मग एसपी किती होते टोटल, 1000 प्लस 1000 2000 होते. आणि यांचा पहिला आपल्याला बेस सेम करायला लागणार, त्यानंतर त्यांची टोटल करायला लागणार, मग त्यांचा डिफरन्स काढायला लागणार, डिफरन्स अपॉन सीपी इंटू 100 करायला लागणार. सो हे खूप तुमचं हार्डर जात आहे. म्हणजे कॅल्क्युलेशन ते इझी होत नाही, कॅल्क्युलेशन टफ जात आहे. आन्सर तर तुमचं 1%च येणार आहे, 1% लॉसच येणार आहे, पण कॅल्क्युलेशन जे आहे ते काय होत आहे, जास्त होत आहे. आपल्याला एक्झाम मध्ये एवढा टाइम नसणार आहे. सो वी हॅव टू मूव्ह विथ दिस फॉर्म्युला. लॉस इज इक्वल्स टू वाय स्क्वेअर अपॉन 100, म्हणजे 10 इंटू 10 स्क्वेअर अपॉन 100. 100 गेट कॅन्सल, इथे फक्त 1 राहते. आणि नेहमी लक्षात ठेवायचं, एसपी सेम असेल, लॉस पर्सेंट आणि प्रॉफिट पर्सेंट सेम दिलेले असतील तर या केसेसमध्ये नेहमी लॉस होतो. आणि फॉर्म्युला काय आहे, वाय स्क्वेअर अपॉन 100. ठीक आहे. आता आपण जसा हा फॉर्म्युला पाहिला आपण, तसंच आणखीन एक नेक्स्ट फॉर्म्युला पाहतोय. एसपी ऑफ टू आर्टिकल्स सेम असेल आणि प्रॉफिट पर्सेंट आणि लॉस पर्सेंट सेम असेल तर, बट आता जे मी नेक्स्ट सांगते ते सीपी बद्दल सांगते. म्हणजे सीपी ऑफ आर्टिकल 1, सपोज सीपी ऑफ आर्टिकल 1 इज इक्वल्स टू x रुपीज दिलाय, आणि सीपी ऑफ आर्टिकल 2, सीपी ऑफ आर्टिकल 2 इज इक्वल टू सुद्धा x रुपीजच दिलाय. याच्यामध्ये काय लक्षात येते तुम्हाला, सीपी इज सेम. सीपी म्हणजे कॉस्ट प्राइस, दोन्ही केस मध्ये आर्टिकल 1 आणि आर्टिकल 2 मध्ये काय आहे, सीपी सेम आहे. नेक्स्ट प्रॉफिट पर्सेंट, पहिल्यावरती सपोज प्रॉफिट होत आहे आणि प्रॉफिट पर्सेंट काय होत आहे, y%, आणि सेकंड केस मध्ये काय होतोय, लॉस होतोय, आणि लॉस पर्सेंट इज इक्वल्स टू सुद्धा काय दिलाय, y%. म्हणजे या ठिकाणी काय लक्षात येते तुमच्या, प्रॉफिट पर्सेंट और लॉस पर्सेंट ऑल्सो सेम. प्रॉफिट पर्सेंट आणि लॉस पर्सेंट सुद्धा काय आहे, सेम आहे. अशा वेळेस कोणताही फॉर्म्युला नाही, लक्षात ठेवायचं, नो प्रॉफिट नो लॉस. अशा वेळेस काय होतो, नो प्रॉफिट नो लॉस. अशी जर केस तुम्हाला दिलेली असेल तर डिरेक्टली तुम्ही आन्सर करू शकता नो प्रॉफिट नो लॉस. म्हणजे सीपी ऑफ टू आर्टिकल्स इज सेम, प्रॉफिट पर्सेंट and loss percent also same. At that time
नेट प्रॉफिट और नो लॉस ऑकर्स, किंवा त्या ठिकाणी प्रॉफिटही होत नाही आणि लॉसही होत नाही. नेक्स्ट, आता याच्यावरती आपण काय करतोय, एक्झाम्पल घेतोय. तर आपण सीपी ऑफ टू आर्टिकल्स इज सेम. सीपी ऑफ टू आर्टिकल्स इज सेम. One is sold at 10% profit and the other is sold at 10% loss. What is the effective profit or loss? Question काय, सेम याच्यावरतीच बेस्ड क्वेश्चन आहे. सीपी ऑफ टू आर्टिकल्स म्हणजे आर्टिकल 1 आणि आर्टिकल 2 XX रुपीज, यांनी इथे काय सांगितलंय, सेम आहे म्हणून सांगितलंय. सीपी ऑफ टू आर्टिकल इज सेम. वन इज सोल्ड ॲट, एक विकला जातोय कितीने, ॲट 10% प्रॉफिटने. म्हणजे या दोन्ही पैकी एक जो जातोय तो प्रॉफिट पर्सेंटने म्हणजे प्रॉफिटने जातोय आणि दुसरा जो आहे तो लॉस पर्सेंटने जातोय. अँड द अदर इज सोल्ड ॲट 10% लॉस, आणि दुसरा जो आहे तो 10% लॉसने जातोय. व्हॉट इज द इफेक्टिव्ह प्रॉफिट पर्सेंट और लॉस, तर याच्यामध्ये प्रॉफिट पर्सेंट होईल का लॉस पर्सेंट होईल, हे पण आपण पहिल्यासारखं चेक करू शकतो. पण असा क्वेश्चन आला की डायरेक्टली तुमचा आन्सर काय असू शकतं, नो प्रॉफिट और नो लॉस. म्हणजे या केसमध्ये आन्सर काय आहे तुमचं, नो प्रॉफिट और नो लॉस. डिरेक्टली तुम्ही आन्सर करू शकता. बट जर आपल्याला सॉल्व करायचं असेल तर आपण सॉल्व कसं करू शकतो, सीपी ऑफ टू आर्टिकल्स आणि जस्ट आपण कन्सिडर करूया की सीपी जी आहे ती 100 रुपीज आहे. जस्ट कन्सिडर, ओके. सीपी इज इक्वल्स टू किती कन्सिडर केली आपण, 100 रुपीज कन्सिडर केले. आणि सीपी ऑफ टू आर्टिकल्स इज सेम, म्हणजे पहिल्याची पण 100च सीपी आहे आणि दुसऱ्या आर्टिकलची सुद्धा 100च आहे. मग या 100 वरती आपण काय करतोय, पहिला 10% प्रॉफिटने जातो. सो 110 अपॉन 100 गेट कॅन्सल. व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, 110. हे 110 जे आहे ते काय मिळालं आपल्याला, एसपी मिळाला, बरोबर. आता सेकंडचा पण आपण एसपी कॅल्क्युलेट करूया. पण या ठिकाणी मात्र काय होतोय, लॉस होतोय, 10% लॉस. आणि 10% लॉस म्हणजे सीपी इंटू 100 मायनस लॉस पर्सेंट अपॉन 100. तर 10% लॉस होतो. 100 मायनस 10 किती आहे, 90 अपॉन 100. 100 गेट कॅन्सल. आन्सर इज 90. बघा, दोघांच्या सीपी आपल्याला माहिती आहे, पहिल्याची पण 100 आणि दुसऱ्याची पण 100. तर टोटल सीपी किती मिळाली आपल्याला, 200 मिळाली, बरोबर. आता दोन्हीच्या एसपी कॅल्क्युलेट काढलेत आपण. एसपी पहिल्याची किती आहे, 110 आहे आणि सेकंड आर्टिकलची एसपी किती आहे, 90 आहे. तर टोटल एसपी पण आपल्याला किती मिळाली, 110 प्लस 90 200. सो टोटल सीपी आणि टोटल एसपी दोन्हीवरती फोकस करा. सीपी इज इक्वल्स टू 200 आणि एसपी इज इक्वल्स टू पण 200. ज्या वेळेस कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइस सेम असतात त्यावेळेस त्या ठिकाणी प्रॉफिटही होत नाही आणि लॉसही होत नाही. सो अशा केसेसमध्ये तुम्हाला हे कॅल्क्युलेशन करायची सुद्धा बिलकुलच गरज नाहीये. डिरेक्टली यू कॅन आन्सर ॲज नो प्रॉफिट और नो लॉस. त्यानंतर आपण नेक्स्ट फॉर्म्युला पाहत आहोत, सक्सेसिव्ह प्रॉफिट्स. कोणता फॉर्म्युला पाहत आहोत, सक्सेसिव्ह प्रॉफिट्स. आता याच्यामध्ये कसं आहे, सपोज एक ए व्यक्ती आहे. ए व्यक्ती काय करते, बी व्यक्तीला सेल करते. म्हणजे एखादा आर्टिकल जे आहे ती ए व्यक्ती बी व्यक्तीला सेल करते. आणि जेव्हा ए बी ला सेल करते त्यावेळेस किती पर्सेंट प्रॉफिट घेतोय, ए जो आहे 10% प्रॉफिट घेतोय. त्यानंतर ए ने बी ला दिलेली जी वस्तू आहे तो बी परत कोणाला देतोय, सी ला देतोय. आणि ज्यावेळेस बी ती वस्तू सी ला देतोय त्यावेळेस बी किती प्रॉफिट घेतोय, 20% प्रॉफिट घेतोय. ए जो आहे तो 10% प्रॉफिट घेतोय आणि बी सुद्धा काय करतोय, 20% प्रॉफिट घेतोय. मग आपल्याला कॉस्ट प्राइस तर सध्या माहिती नाही, जस्ट आपण कॉस्ट प्राइस सपोज केली. सपोज मी कॉस्ट प्राइस इज इक्वल्स टू पकडली 100. मग आपल्याला 10% प्रॉफिट होतोय. म्हणजे 100 वरती 10% प्रॉफिट म्हणजे 110 अपॉन 100. ज्यावेळेस सी 100 रुपयाची वस्तू बी ला विकतो त्यावेळेस बी कितीला घेतोय, ती 110 रुपीजला घेतोय. म्हणजे सीपी फॉर ए इज इक्वल्स टू 100. त्यानंतर सीपी फॉर बी इज इक्वल्स टू 110. आता सी काय करतोय, बी कडून ही वस्तू घेतोय. मग बी काय करतोय, 20% प्रॉफिटने सेल करतोय. मग बी ची सीपी किती आहे, 110. या 110 वरती 20% प्रॉफिट म्हणजेच 100 प्लस 20 120 अपॉन 100. हा 0 गेला, हा 0 गेला तर 12 1 जा 12. 1 कॅरी फॉरवर्ड
132 म्हणजे फायनल बीने सीला तो कितीला सेल केला 130 रुपीजला सेल केला. आणि आपल्याला इथे प्रॉफिट पर्सेंट किंवा लॉस पर्सेंट काढायचा आहे. मग 130 आणि दोन्ही केसेस मध्ये प्रॉफिटच झालाय. इथे 10% इथे 20% म्हणजे फायनल त्या ठिकाणी काय झालेलं असणार आहे प्रॉफिटच असणार आहे. सो ही झाली तुमची फायनल सेलिंग प्राइस 132 रुपीज. फायनल सेलिंग प्राइस काय आहे 132 रुपीज. सीपी किती आहे 100 आहे. एसपी मधून सीपी तुम्ही मायनस करा म्हणजे काय असतो प्रॉफिट असतो. बरोबर. प्रॉफिट इज इक्वल्स टू एसपी मायनस सीपी. आपल्याला या ठिकाणी एसपी माहिती झालाय किती आहे 132. सीपी सुद्धा माहिती झालाय किती आहे 100. 132 मधून 100 सबट्रॅक्ट केले तर किती राहतात 32. हे झालं प्रॉफिट. आपल्याला त्यांनी प्रॉफिट पर्सेंट कॅल्क्युलेट करायला सांगितलंय. सो 32 प्रॉफिट आहे कारण फॉर्म्युला काय आहे हा प्रॉफिट अपॉन सीपी इंटू 100. प्रॉफिट किती प्रोव्हाइड केलेलं आहे आपल्याला किंवा आपण कॅल्क्युलेट केलंय 32. सीपी किती आहे 100 इंटू 100. 100 गेट कॅन्सल. प्रॉफिट पर्सेंटेज इक्वल्स टू किती मिळाले 32%. बट आपल्याला एक्झाम मध्ये एवढं बेसिक थ्रू जाण्यासाठी सुद्धा वेळ नसणार आहे. सो आपण काय करणार हाच क्वेश्चन सक्सेसिव्ह प्रॉफिट्सचा जो क्वेश्चन आहे तो एका फॉर्म्युला मध्ये सॉल्व्ह करणार. आणि फॉर्म्युला जो आहे याच्यासाठी x प्लस वाय प्लस एक्स इंटू वाय अपॉन 100%. लक्षात ठेवायचं सक्सेसिव्ह प्रॉफिट ए एक वस्तू बी ला सेल करतोय 10% प्रॉफिटने. बी तीच वस्तू सी ला सेल करतोय 20% प्रॉफिटने. दॅट मीन्स पहिला जो 10% प्रॉफिट घेतला सपोज तो x% आहे आणि 20% जे घेतलं सपोज ते y% आहे. सो आपल्याला फक्त या व्हॅल्यूज काय करायचे या फॉर्म्युलामध्ये प्लेस करायचे. सो आपण पाहूया की आपला आन्सर 32% येते का. x% म्हणजे 10 प्लस y मीन्स 20 प्लस xy. xy मीन्स 10 into 20 upon 100. So 10 plus 20 30 plus 10 into 20 किंवा 0 0 0 0 गेट कॅन्सल. 1 into 2 2. फायनल आन्सर किती आलो 32. सो जर अकॉर्डिंग टू फॉर्म्युला गेलात तुम्ही तर तुम्हाला काय होईल एकदम इझी जाईल. फॉर्म्युला दॅट मीन्स इट इज अ शॉर्टकट ट्रिक. तर शॉर्टकट ट्रिक्स ह्या तुम्हाला लक्षात ठेवायला लागतात. जर तुमचं बेसिक क्लिअर असेल तर तुम्ही बेसिक्स थ्रू आरामात जाऊ शकता. बेसिक जर चांगलं झालेलं असेल तर कोणताही क्वेश्चन तुम्हाला अडणार नाही. बट शॉर्टकट ट्रिक्स जर तुम्हाला माहिती असतील तर डेफिनेटली तुम्हाला टाइम मॅनेजमेंटला फायदा होईल. ठीक आहे. तर सक्सेसिव्ह प्रॉफिट्स हा मी काय सांगितलं क्वेश्चन ए ज्यावेळेस बी ला एक वस्तू सेल करतो त्यावेळेस तो 10% प्रॉफिटने सेल करतोय. बी तीच वस्तू सी ला ज्यावेळेस सेल करतोय त्यावेळेस 20% प्रॉफिटने सेल करतोय. आणि अशा केसेसमध्ये आपण काय करणार सक्सेसिव्ह प्रॉफिटचा क्वेश्चन सॉल्व्ह करताना x प्लस वाय प्लस एक्स वाय अपॉन 100. फर्स्ट प्रॉफिट पर्सेंट सेकंड प्रॉफिट पर्सेंट. इथे सुद्धा फर्स्ट प्रॉफिट पर्सेंट सेकंड प्रॉफिट पर्सेंट तुम्हाला प्लेस करायचं. जस्ट 10 प्लस 20 परत प्लस 10 into 20 अपॉन 100 आणि कॅल्क्युलेशन केलं तर कॅल्क्युलेशन किती येत आहे 32. आणि याच्यामध्ये डेफिनेटली काय होतो प्रॉफिटच होतो. सो प्रॉफिट किती झालाय 32% प्रॉफिट याच्यामध्ये झालेला आहे. आय होप तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस बद्दल सर्व गोष्टी समजल्या असतील. आज मी फक्त या टॉपिकचं बेसिक्स कव्हर करून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर काही प्रमाणात शॉर्टकट ट्रिक्सही सांगितलेल्या आहेत. यानंतर मी नेक्स्ट पार्ट बनवणार आहे ज्याच्यामध्ये एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन्स असतील आणि ते क्वेश्चन्स कमी टाईममध्ये तुम्ही कसे सॉल्व्ह करू शकाल याच्याबद्दल काही ट्रिक्स मी त्या व्हिडिओजमध्ये सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला आमचा चॅनल सबस्क्राईब करायला लागेल, शेअर करायला लागेल. थँक्यू.